विवेकाचा आवाज बुलंद करूया. आरोपींना फाशी झालीच पाहिजे. आरोपींना फाशी झालीच पाहिजे. आरोपींना फाशी झालीच पाहिजे. अमर रहे पाहिजे. विवेकाचा आवाज बुलंद करूया. फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर. आम्ही सारे दाभोळकर. विवेकाचा आवाज बुलंद करूया. शहीद नरेंद्र दाभोळकर यांना यांच्या स्मृतिदिनाला 13 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि परळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निर्भय बनो मॉर्निंग वॉक करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत अनिसाचे काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं मॉर्निंग वॉकचं आज? परळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहीद नरेंद्र दाभोळकर सर यांच्या हत्येच्या दिवशी म्हणजे त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी आपण या परळी शहरामध्ये मॉर्निंग वॉकचं आयोजन करतो आणि त्यातून संदेश देतो की जरी दाभोळकरांची हत्या झाली असली तरीही दाभोळकराला मानणारे आम्ही जे कार्यकर्ते आहोत, जो त्यांचा विचार आहे त्याला मात्र हे सनातनी धर्मवादी मारू शकले नाहीत. उलट दाभोळकरांच्या हत्येनंतर या महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या प्रमाणामध्ये नवे कार्यकर्ते तयार झाले आणि महाराष्ट्रामध्ये अनिष्टचं काम मोठ्या जोमानं सुरू झालं असं मला दिसतंय. 2 दिवसापूर्वीच निर्णय आला आहे की आरोपी जे होते त्यांना जन्मठेपमधून थोडी मुक्तता देण्यात आलेली आहे. त्या संदर्भात काय सांगाल? खरं तर आम्हाला अशी अपेक्षा होती की या वर्षी तरी सरकार किंवा पोलीस प्रशासन जे खरे सूत्रधार आहेत त्यांना पकडतील आणि त्यांनाही आत टाकतील. परंतु यावर्षी अतिशय आश्चर्यकारक आम्हाला धक्का बसला की 2 दिवसापूर्वीच जो अंदुरे जन्मठेप शिक्षा भोगत होता त्याला अचानकपणे त्याची जामीन मंजूर झाली आणि एवढंच नाही तर त्याची जन्मठेपी शिक्षाही रद्द झाली आणि त्याला आता उद्याला बाहेर सोडणार आहेत. ही खरं तर ही चेष्टा आहे, ही खरं तर आमची थट्टा आहे की आमचा माणूस मारला गेला आणि त्या माणसाच्या 2 दिवस स्मृतिदिना अगोदरच अशा प्रकारे मारेकरी सोडला जातो. ही महाराष्ट्रासाठी अतिशय खेदजनक अपमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी असं म्हणता येतं की महाराष्ट्र हा विचार सोडून सनातनी होतो आहे की काय अशा मला शंका येते. नरेंद्र दाभोळकर सरांसोबत काम करणारे आपले PS गाडगे सर आहेत. काय सांगाल सर, दाभोळकरांच्या सरांची आठवण? दाभोळकर सरांचे जे मारेकरी आहेत ते शासनाला माहीत आहेत, परंतु यांची जर सत्ता कायम ठेवायची असेल तर जाती जातीत धर्माधर्मात हे लढे चालू ठेवले पाहिजेत आणि त्याच्यामुळं दरवर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात येतं आहे, परंतु अद्यापही त्यांना यश आलेलं नाही. पण आम्ही आज या ठिकाणी प्रतिज्ञा घेतो की जोपर्यंत त्यांचा शोध लागणार नाही आरोपींचा तोपर्यंत आम्ही लढत राहू. काय सांगा ना, आज मॉर्निंग वॉक संपन्न झालेला आहे. आज परळी वैजनाथ इथे परळी अनिसच्या टीमकडून मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले. राणी लक्ष्मीबाई टावर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथपर्यंत मॉर्निंग वॉकचे सर्व सदस्य व कार्यकर्ते निर्भीडपणे मॉर्निंग वॉक आयोजन केलं आणि घोषणा देत अभिवादन करत नरेंद्र दाभोळकर सरांना हा मोर्चा काढण्यात आला. मी तुमच्यामार्फत एवढंच सांगू इच्छितो, हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. फुले शाहू आंबेडकर विचारांना मानणारा महाराष्ट्र आज कुठं चालला आहे? 2 दिवसापूर्वीच दाभोळकर सरांच्या जो मारेकरी आहेत त्याला जामीन व जन्मठेपीच्या शिक्षेतून मुक्त करण्यात येत आहे. हे 13व्या वर्षी दाभोळकरांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन महाराष्ट्र शासनानं केलं आहे का हे मला तुमच्यामार्फत सांगण्यात येत आहे. धन्यवाद. काय सांगा? दाभोळकरांची हत्या झाली त्याचा आम्ही सुरुवातीला या ठिकाणी निषेध करतो. परळी अनिसच्या वतीनं आणि संपूर्ण राज्यामध्ये जे पुरोगामी महाराष्ट्र राज्य आहे, पण खरंच आज महाराष्ट्र पुरोगामी आहे का हा प्रश्न माझ्या मनात या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि जर एखाद्या आरोपीनं एखाद्याची हत्या करून जर त्याला न्याय व्यवस्था या ठिकाणी सोडत असेल तर मला वाटतं निश्चितच हा दाभोळकरांचा या ठिकाणी खून आहे, त्यांचा पराभव आहे. पण आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, विचार मारता येते, माणूस मारता येतो पण विचार मारता येत नाहीत. पण दाभोळकरांनी आयुष्यभर ज्या अंधश्रद्धा, रूढी, प्रथा, परंपरेचा आवाज उठवला, आज त्यांच्याच मारेकऱ्यांना जर शासन सोडित असेल तर या सरकारचा मी या ठिकाणी धिक्कार करतो आणि अशा मारेकऱ्यांना इथून पुढे सरकारनं सोडू नये, त्यांना बरेपर्यंत जन्मठेपी शिक्षा व्हावी आणि दाभोळकरांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आज मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी मागणी आता कार्यकर्ते करत आहेत. दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड.